नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो की आपला ॲडव्हान्स क्लासचा तिसरा ब्लाऊज बाकी आहे। फ्रंट नेक बोट आणि बॅक नेक हा डीप नेक असेल। रेग्युलर गळा 5च्या पुढे गेला तर डीप नेक असतो, 5च्या आत असला तर बोट नेक असतो। तर पुढचा गळा आपल्याला 5 इंचाच्या आतच घ्यायचा आहे, 4, 4.5, 5 असा। आणि मागचा गळा आपल्याला 5 इंचाच्या पुढे जसं की 7, 8, 9, 10 असा गेला तर तो तुमचा असेल डीप नेक अशा पद्धतीने। तर आपण आजच्या व्हिडिओला कटिंगला सुरुवात करूयात। त्यानंतर आपण पहिल्या दोन्ही ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलं, त्यानंतर ब्लाऊज मी तुम्हाला ट्राय करून सुद्धा दाखवलेत। जे कोणी नवीन असतील त्यांनी या आधीचे ब्लाऊज जाऊन बघा। राजा राणी कोचिंग या पद्धतीचा अगदी फ्री क्लास आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू आहे। भरपूर मैत्रिणी ब्लाऊजसुद्धा ट्राय करतात, छान बसतात। कधी कोणाला काही प्रॉब्लेम असला तर ते मला मेसेजसुद्धा करून विचारतात। तर अशा पद्धतीने आपला हा क्लास सुरू आहे। तर आता आपण तिसऱ्या ब्लाऊजला कटिंगला सुरुवात करूया, जो की असेल पुढचा गळा बोटनेक, मागचा गळा डीप नेक असेल आणि पुढे आपण 1 टक्स घेणार आहोत। तर 1 टक्स ब्लाऊजचं कटिंग करूयात। सगळ्यात आधी आपण ड्रॉ करूयात फ्रंट पार्ट। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत चला। मी तुम्हाला काय सांगते आणि तुम्ही करतात काही। एका ताईने मला मेसेज केला की ताई तुम्ही मुंडाचं जे काही सूत्र सांगितलेलं आहे मुंड्यासाठी की छाती डिवाइड 6 त्याच्यामध्ये प्लस पॉईंट हाफ इंच 50 इंच आहे, म्हणजे किती करायचं अर्धा इंच, तर 0.5 इंच नाही करायचं, त्याच्यात तुमचा मुंडा पूर्ण ब्लाऊज चुकेल। तर ताईंनी मला आन्सर केलं की 10 इंच येतं, तर मी मुंडा 10 इंच टाकू का। तर बघा, व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघतात आणि जे मी तुम्हाला ऑलरेडी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आहोत तेच प्रश्न तुम्ही तिथं चुकतात। अशा पद्धतीचे चुका करू नका। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगते ते तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण अगदी छोट्या छोट्या पॉईंटमुळे तुमच्या ब्लाऊज हा चुकू शकतो। तर मला तरी वाटतं की तुम्ही भरपूर ताईंनी ब्लाऊज ट्राय केले, छान बसले, पण बरेच जणी अशा आहेत की त्यांनासुद्धा खूप छान येतं, पण ते असे जे काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते दुर्लक्ष करतात, त्यांच्यामुळे ब्लाऊजमध्ये थोडाफार काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करून नका बघा। आणि जर का तुम्हाला कधीही काही वाटलं तर तुम्ही मला विचारू शकता, तुम्हाला आन्सर नक्कीच मिळेल मला वेळ भेटल्यावर। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात। जी काही माझ्या मापे आहेत, तर बघा, जी पहिल्या वेळेस आपण बॉडी मेजरमेंट घेतलं होतं माझ्याच मापाचं, तीच मापं आपण वापरत आहोत। तर ती मापं मी का वापरते, तर बघा, ती माप मी तुम्हाला ट्राय करून घालून दाखवते। दुसऱ्याचं माप घेतलं तर ते ट्राय करून घालून दाखवणार नाहीत आणि त्या तुम्हाला ट्रस्टसुद्धा होणार नाही की खरंच छान बसेल का। तर बघा, आणि मापानुसार कुठं काय चेंजेस करायचे ते पण मी सांगत असते। आता बघा, जे काही माझं शोल्डर आहे 15 इंच, त्याचं निम्म टाकलं, 7.5 इंच, 7.5 इंचावरती मार्क केला। आता तुमचं इथं जिथं जेवढं शोल्डर असेल तेवढं तुम्ही मार्क करायचं आहे, त्याच्या निम्म टाकायचं। त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्क करायचं। जिथं आपण शोल्डर मार्क केलं तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं आहे। 2.5 इंच आणि 1 इंच कंपल्सरी असेल, इथं कुठलेही चेंजेस होणार नाही, प्रत्येक मापासाठी सेम राहिले माप। त्यानंतर आपण ड्रॉ करतोय फ्रंट पार्ट। बघा, फ्रंट। तर आता सगळ्यात आधी आपण जिथून आपण शोल्डर डाऊन गेलं तिथून खाली मुंडा मार्क करत असतो। तर मुंडा मार्क करण्यासाठी पॅकनेकसाठी सूत्र काय आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा तुमचे दोन्ही नेक डीप असतील तेव्हा तुम्ही डीप नेकचं सूत्र वापरा, जेव्हा तुमचे दोन्ही नेक पॅक असतील तेव्हा तुम्ही पॅक नेकचं सूत्र वापरा, आणि जेव्हा केव्हा तुमचा दोघांपैकी कुठला तरी एक नेक डीप असेल आणि कुठला तरी एक नेक पॅक असेल तेव्हा तुम्हाला दोन्ही नेकमध्ये तरीसुद्धा दोन्ही पार्टमध्ये फ्रंट आणि बॅक दोन्हीमध्ये पॅक नेकचे सूत्र वापरायचे। कुठलं? पॅक। आता तुम्ही म्हणाल ताई एक नेक डीप आहे तर त्याच्यात आम्ही डीप नेकचं सूत्र वापरू आणि एक नेक पॅक आहे तर त्याच्यात आम्ही पॅक नेकचं सूत्र वापरू। तर असं करू नका, कारण कुठला तरी एक पार्ट आपला पॅकमध्ये जातो तर थोडाफार मुंड्यामध्ये चेंजेस होतं, बाकी जास्त काही होत नाही, परंतु ब्लाऊज तुमचा फिटिंगला छान बसतो। तर हा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा। आता माझा फ्रंट नेक बोट नेक आहे पॅक नेक, तर त्यासाठी माझं छाती आहे 31 इंच
तर 28 ते 31 इंच जेव्हा तुमची छाती असेल, नेक तुमचा पॅक असेल, तेव्हा सूत्र वापरायचं आहे छाती डिवाइड 6 प्लस 1.5 इंच. तर बघा छाती आहे 31 इंच, 31ला डिवाइड 6 केलं, छाती आहे 31 इंच डिवाइड 6 केलं तर आन्सर काय मिळालं 5.16 प्लस त्यामध्ये 1.5 केलं, किती मिळालं 6.66. आता हा व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात आधी स्लीव्ज, शॉर्ट स्लीव्ज आणि लॉंग स्लीव्ज कशी कट करायची याचा व्हिडिओ देणार आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. आणि त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेटरमधले आकडे यांना काय म्हणतात किंवा पॉईंट नंतर काय आले तर तुम्ही किती टेपवरून मापं टाकायची, तुम्हाला कॅल्क्युलेटरचं संपूर्ण नॉलेज मी देणार आहे. भरपूर जण कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा गोंधळ. तर बघा, तर आपल्याला ब्लाऊजची उंची कुठून टाकायची आहे, या क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन ब्लाऊजची उंची टाकायची. तर इथून मी आता टेप ठेवला, सेंटर घेतला, तर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 14मध्ये 1.5 प्लस केलं, 15.5 इंचावरती मार्क करायचं. तर बघा आता तुम्ही म्हणाल 1.5 इंच प्लस केलं तर आपण फ्रंटमध्ये कंपल्सरी 1.5 प्लस करतो आणि बॅकमध्ये आपण 1 इंच प्लस करतो. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल. त्यानंतर आता सेम या इथंच स्टेप ठेवायचा, सेंटरवरती गड्याची उंची टाकायची. आता माझा पुढचा गळा बोटनेक आहे तर तो मी 4 इंच घेणार आहे. त्यानंतर माझा शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट 10.5 आहे, अर्धा प्लस करून 11 इंचावरती मार्क केलं. आता तुम्हाला इथं गड्याची उंची 5पर्यंत तुम्ही टाकू शकतात, 5च्या पुढे जायचं नाही. बोटनेक असेल तर, डीपनेक असेल तर तुम्ही 7, 7.5पर्यंत घेऊ शकतात, त्यापुढे जायचं नाही. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट तुमचा जो काही असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा. 10.5 होता, 11 घेतला. आता हे पॉईंट जे काही आहे तिथं अशा लाईन ड्रॉ करून घ्यायच्या असं. त्यानंतर आता मुंडा मार्क करायचा. तर बघा इथून आहे 1 इंच डाऊनपासून, तर जिथून आपण मुंडा मार्क केला त्या दोन्हीचा सेंटर घ्यायचा. तर बोटनेकला मुंडा कसा द्यायचा, मुंड्याला आकार कसा द्यायचा याची मेथड वेगळी आहे. डीपनेकच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा याची मेथड वेगळी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर जाऊन बघा की डीपनेकमध्ये मुंडा ड्रॉ करण्याची मेथड आणि बोटनेकमध्ये मुंडा ड्रॉ करण्याची मेथड वेगळी आहे आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आता इथं जेवढं आपण इथं शोल्डर मार्क केलं त्यामधून 1 इंच मायनस करून इथं मार्क करायचं. 7.5 होतं, 6.5 वरती मार्क केलं. त्यानंतर इथं जेवढं शोल्डर असेल त्यामधून अर्धा इंच मायनस करून चेस्ट लाईनवरती मार्क करायचं इथून. आणि जिथून आपण हे मार्क केलं इथून बाहेर फ्रंटमध्ये 1.5 इंच मार्क करायचं मुंड्याला आकार देण्यासाठी. आता ही जी काही आपण सेंटर घेतला इथून ही क्रॉस लाईन अशी जोडायची. इथं क्रॉस लाईन जोडून झाल्यानंतर हा जो काही 1.5 इंचाचा पॉईंट आहे हा व्यवस्थित मिळवायचा आणि मुंड्याला आकार द्यायचा इथून. बघा इथून. तर आता हा आर्महोल कर्व तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा आकार देऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा असा मी मुंड्याला आकार दिला, अगदी परफेक्ट आला मुंड्याला आकार. त्यानंतर बोटनेक ब्लाऊज असेल तर बघा इथून आता मुंडा असा क्रॉस गेला तर इथं तुमचा पॉईंट क्रिएट होतो. तर बोटनेकमध्ये आपल्याला इथून शोल्डर मायनस करायचं असतं. तर ते शोल्डर कसं मायनस करायचं ते तुमच्या रेडी शोल्डर पट्टीनुसार असेल. जेव्हा तुमची रेडी शोल्डर पट्टी 1.5 ते 2 असेल तेव्हा तुम्ही 1.5 इंच मायनस करायचं. जेव्हा तुमची शोल्डर पट्टी 2.5 ते 3 असेल तेव्हा अर्धा इंच मार्क करायचं. आता इथं शोल्डर पट्टी मी 3 इंच ठेवलेली आहे, त्यामुळे मी आता इथून अर्धा इंच मायनस करेल. तर हे अर्धा इंच इथं मार्क केलं तर ते अर्धा इंच कुठं जोडायचं बघा, हा जो काही आपला मुंडा आहे ना याचा बरोबर असा वरती घेऊन जायचा, मुंड्याच्या सेंटरला जोडायचा. बघा अगदी परफेक्ट आता असा मुंडा येईल. इकडून हा मुंडा घेतला असं बघा इथं असा क्रॉस गेल्यासारखं दिसतं म्हणून पॉईंट क्रिएट होतो. ब्लाऊजमध्ये पप येतात, क्रीज येतात, बाही जोडतो तेव्हा. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर रेडी शोल्डर पट्टी किती आहे त्यात 1 इंच प्लस करायचं. 3 आहे, 4 घेतली, तुमची जेवढी काय असेल तेवढी तुम्ही त्यात 1 इंच प्लस करून घ्या. त्यानंतर आता गळारुंदीमध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन आहे की गळारुंदी कशी ठरवायची. तर गळारुंदी तुम्ही कशी ठरवायची, शोल्डर पट्टीचा मार्क करून इकडे तुमचा जेवढा काही गॅप उरतो ती असेल तुमची गळारुंदी. आता बघा इथं माझा किती मिळाला मला गॅप, 3.25 इंच. सेम मी आता खाली घेईल, 3.25 इंचावरती मार्क केलं. इथं मार्क करायचं, हा बॉक्स तयार करून घ्यायचा इथून असा. बॉक्स तयार केला
तर इथून बघा आता आपण इथून हे अर्धा इंच आपलं शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाईल हे, तरी हे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि मग तिथून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा इथून. त्यानंतर तुम्हाला हवा तो शेप तुम्ही याच्यात देऊ शकतात. तुम्हाला याच्यात व्ही हवा असेल, पानगळा हवा असेल तर तसा सुद्धा शेप तुम्ही देऊ शकतात, काहीच हरकत नाही. तर बघा इथून माझं आता गळ्याचं मार्किंग झालं. त्यानंतर आता मी करणार आहे शोल्डर टू ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग. ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे 7 इंच, त्याचा निम्म टाकला 3.5 इंच. तुमचा जो काही असेल त्याचा निम्म टाका. त्यानंतर इथं जेवढा टाकला त्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरपट्टीवर कमरेच्या लाईनवर मार्क करायचं. त्यानंतर पुढे कमरेचा टक्स घ्यायचा असतो. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही हा टक्स 2.5 इंच घ्यायचा. तर बघा इथं 2.5 इंचावरती मार्क करते. भरपूर असे चार्ट आणि फॉर्म्युले आहेत जे की बऱ्याच जणांनी प्रोव्हाइड केले. ज्यांनी कोणी चार्ट आणि नोट्स प्रोव्हाइड केले नसतील त्यांनी करून घ्या. खूप महत्त्वाच्या नोट्ससुद्धा मी तयार केल्या आहेत. नोट्समध्ये जो काही मी इथं जसं बोलते तसंच मी तिथं लिहून ठेवलेलं आहे आणि त्यापुढे मी आकृतीसुद्धा काढून दाखवलेली आहे प्रत्येक पॉईंटसमोर. जशी की आता इथं कशी तुम्हाला ब्लाऊजची आकृती दिसते, सेम अशा आकृत्या मी तुम्हाला काढून दाखवलेल्या आहेत आणि पॉईंट हा समजावून सांगितलेला आहे. भरपूर जणांनी घेतल्या, मेसेजसुद्धा छान छान केले की ताई खूप महत्त्वपूर्ण नोट्स आहेत ज्या की मी स्वतः तयार केलेल्या आहेत, कुठून नाही घेतल्या असं. आता कमरेचं मार्किंग करायचं. कमर आहे माझं 26 इंच, तर 26ला डायरेक्टली डिवाइड 4 करायचं. तुमचं जे असेल ते 6.5 आलं तर ते कसं टाकायचं, हा गॅप सोडून टाकायचं. बघा पहिले पुढचा गॅप मोजायचा, हा इकडचा किती आहे 3 इंच, तेवढंच हा गॅप मायनस करून इथं 3 इंचावरती टेप ठेवायचा. तर बघा जे काही कमर असेल ते टाकायचं आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच मार्जिन हे ॲड करायचं. कमरेचं मार्किंग कसं करायचं समजलं. त्यानंतर 1.5 इंच मार्जिन हे, तर 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचं. कमरेचं मार्किंग केलं. त्यानंतर आता ही जी काही आपली इकडची लाईन आहे ह्या लाईनचे 4 भाग करायचे. ह्या लाईनचे बघा इकडून पहिले ह्या लाईनचा पूर्ण सेंटर घ्यायचा. परत हा टेप बघा 4 भाग केले सेम अंतरावरती. सगळ्यात खाली जिथं आपण मार्क केलं तिथून अर्धा इंच बाहेर जायचं. 2 नंबरच्या पॉईंटला 5 इंच बाहेर जायचं. इथं अगदी एक लाईन इतका आतमध्ये यायचं. हा अर्धा इंच खाली असा स्ट्रेट जोडायचा. बघा इथं स्ट्रेट जोडायचा. त्यानंतर इथं 1.5 इंचला जोडायचा आणि इथून आता ह्या 1 इंचला ह्या एक लाईन इतकं अंतराला जोडला. तिथून बघा हा कर्व घ्यायचा आणि अगदी एक लाईन इतकं आकार द्यायचा. त्यानंतर बघा इथं असे पॉईंट क्रिएट होतात, तर ते पॉईंट नाही बनू द्यायची. इथंसुद्धा असा राऊंड आकार देऊन द्यायचा. कर्वने किंवा हातानेही देऊ शकतात, काहीच हरकत नाही. त्यानंतर मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. तर मुंड्यातला टक्स आपण इथं जेवढा घेतला त्याचा निम्मा घ्यायचा. तर इथं मी घेतला होता 2.5 इंच, तर त्याचा निम्मा आला 1.25 इंच. तर छातीच्या लाईनवरती टेप ठेवायचा आणि मुंड्याला मॅच झाला की तिथं मार्क करायचं. आता 1.25 इंचच्या निम्म करायचं. बघा अर्धा इंच आणि एक लाईन आलं, तेवढं आता अर्धा इंच आणि एक लाईन इकडे मार्क केलं आणि तेवढंच आता अर्धा इंच आणि एक लाईन इकडे मार्क केलं. आता हे दोन्ही पॉईंट ॲपेक्स पॉईंटला जोडायचे इथून. आता इथला टक्स ते सगळे चार्ट्स वगैरे तुम्हाला मिळतील. नोट्स घेतल्या तर नोट्ससोबत फ्री येतील किंवा वेगळे घेतले तर त्याचे वेगळे येतील. त्यानंतर इकडची लाईन तुम्ही मोठीच घ्यायची. ती का मोठी घ्यायची तर बघा सगळ्यात आधी ही इकडची लाईन मोजायची, हुकायपट्टीकडची, आणि ती जेवढी येईल तेवढीच इकडची आली पाहिजे. तर बघा टेप एवढा वरती गेला तिथं एक मार्क करायचं. त्यानंतर इथून कंपल्सरी अर्धा इंच मार्क करायचं फिटिंग लाईनवरती. त्यानंतर इथून एक बॉक्स तयार करायचा आहे बघा असा, आणि हे जे मार्क केलं इथून सुद्धा असा बॉक्स तयार करायचा. तो बॉक्स तयार केला, त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. तर नवीन मुंड्याला आकार का द्यायचा ते सुद्धा तुम्हाला समजेलच, सांगेल मी पुढे तसं. बघा इथून असा मार्क केलं. त्यानंतर इकडची हुकायपट्टीकडची खालची लाईन मोजायची, किती आली 4.5 इंच. बघा 4.5 आली. त्यानंतर आपण हा जो काही आकार दिला ना, हा आकार मोजायचा. बघा इथून जिथं 4.5 आला तिथं मार्क करायचं. इथं आला तर आता हा 4.5 आला, तिथून ही लाईन अशी सरळ मार्क करायची, म्हणजे हे खालचं आपलं एवढं मायनस होणार आहे इथून.
इथून खाली पूर्ण आपलं मायनस होईल. त्यानंतर हुक आहे पट्टीकडे अर्धा इंच मार्क करायचं. हे कंपल्सरी असतं, तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये बघत असाल प्रत्येक साईजसाठी सेम असेल. असं क्रॉस मार्क करायचं. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. बघा हा टक्स मायनस होईल, हे मायनस होईल, खालचं मायनस होईल आणि हे मायनस होईल. इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीचा आपला ब्लाऊज रेडी आहे. त्यानंतर आता ह्या फ्रंट पार्टचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा जसं मार्क केलं ना सेम तसंच कटिंग करायचं इथून. आता बघा 1 टक्स ब्लाऊज आहे, तर इथून फक्त काय करायचं, तुम्ही डायरेक्टली कपड्यावर जरी कट करत असाल तर इथून बघा असं अर्धा इंच हे मार्जिन वाढवून घ्यायचं आणि हे अर्धा इंच मार्जिन सोडून कट करायचं आहे. इथपर्यंत समजलं. हे बघा इथून अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं, तर ते आपलं अर्धा इंच मार्जिन हे टक्स जोडण्यामध्ये जाईल ना, त्यामुळे. इथपर्यंत समजलंच असेल म्हणा तुम्हाला, कारण आपण मार्जिन हे प्रत्येक वेळेला घेतो. प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा प्रिन्स कट जोडण्यासाठी घेतो. त्यानंतर इथून हे आहे तसं स्ट्रेट कट करायचं. इथून सुद्धा आहे तसं कट करायचं स्ट्रेट. गळा कट करायचा. वरची लाईन कट करायची. ही तर आपण अशीच मार्क केली होती, ते शोल्डर जोडू त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर मुंड्यातला टक्स मायनस करायचा आहे. बघा हा जो काही टक्स आहे हा टक्स असा घ्यायचा. पेपर कडक आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. हे बघा इथून, आणि ही जी इकडची लाईन आहे ती इकडच्या लाईनवरती ठेवायची. ही अशी इथं, हे बघा इथून ठेवली. आता तुमच्याकडे स्टॅपलर वगैरे असेल तर तुम्ही स्टॅपलर मारा. मी फेविकॉलने चिटकवत आहे टक्सला. हे बघा 1 टक्स ब्लाऊज असेल तर झाला. प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपण आकार कसा देतो हे तुम्ही दुसरे आपले व्हिडिओज बघून देऊ शकतात. तर इथपर्यंत समजलं. बघा पुढच्या मुंड्याला आपण नवीन आकार दिला होता, तो बरोबर पुढे कंटिन्यू झालेला आहे. तर पुढच्या मुंड्याला नवीन आकार का द्यायचा हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं असेल. हे बघा इथून हे बघा पुढचा पार्ट आपला रेडी आहे. आता आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया. तर त्यासाठी सुद्धा एक प्लेन पेपर घेतलेला आहे. त्यानंतर जे काही शोल्डर असेल ते शोल्डर मार्क करायचं. तर बघा पुढे आपण 7.5 मार्क केलं होतं, तुम्ही जसं केलं सेम करायचं. इथून 1 इंच खाली डाऊन जायचं. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्क करायचं. हे दोन्ही पॉईंट लक्षात घेऊन एक अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची. पुढच्या याच्यात जेवढा मुंडा टाकला तेवढाच मागच्या याच्यात टाकायचा. दोन्हीमध्ये सेम घ्यायचा. 6.66 होता. 6.5 इंचावरती एक लाईन. इथपर्यंत समजलं. त्यानंतर इथून ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली ती मिळेल छातीची लाईन. बॅक पार्ट ड्रॉ करतोय. बॅक पार्टमध्ये आपण असंही कुठलंही लुझिंग ॲड करत नाही, आणि त्यामध्ये आपण बोटनेक असेल तर लुझिंग ॲड करतो, डीपनेकमध्ये नाही. तर चेस्ट जी काही असेल तिला डिवाईड 4 करायचं डायरेक्टली. किती मिळालं? 7.75. तुमची जी काही छाती असेल तिला बॅकमध्ये डायरेक्टली डिवाईड 4 करा. काही प्लस करायचं नाही, कारण आपला बॅकमध्ये डीपनेक आहे. बोटनेक असेल तर 2.5 इंच लुझिंग ॲड करा. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी. वरून डायरेक्टली उंची टाकायची. फ्रंटमध्ये आपण क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन उंची टाकली, बॅकमध्ये तसं नाही करायचं. उंची आहे 14, 15 इंचावरती मार्क करायचं. तर बॅकमध्ये आपण 1 इंच ॲड करतो. त्यानंतर इथून आता मुंडा मार्क करायचा. त्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल. तर शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. तर रेडी शोल्डर पट्टी आहे 3 इंच, तर तो 3 इंचाचा चार्ट मी घेतला. डीपनेक आहे म्हणून शोल्डर मायनस करणे कंपल्सरी आहे. नवीन असेल तर थोडं डोक्याच्या वरून जाईल, पण जे रेग्युलर स्टुडंट असतील त्यांना समजलंच असेल. तर नेक आहे माझा राऊंड नेक. त्यानंतर नेक डीप आहे 10 इंच, तर 9 ते 11च्या मध्ये 10 इंच येतो. आणि राऊंड नेक बघा असे
फिंगर मॅच केले, 3.25 इंच मायनस करायचं आहे. ते कुठून करायचं? टोटल शोल्डरमधून. टोटल शोल्डर किती आहे? 15. 15 मायनस किती करायचं? 2.75 म्हणजे किती? 3.25 बरोबर किती आलं? 12.25. जे आलं त्याला डिवाईड किती करायचं? 2 करायचं. समजलं? इज इक्वल टू 6.12 म्हणजे 6 इंचवरती एक लाईन इतकं माझं शोल्डर मिळालं इथून. तर बघा इथून मी मार्क करते. तर शोल्डर कसं काढायचं ते तुम्हाला माहितीच असेल. नवीन असतील त्यांनी मला विचारू शकतात किंवा आपले पहिले व्हिडिओ बघू शकतात, तुम्हाला नक्कीच समजेल. तर आता ही जे मार्क केलं ते स्ट्रेट करायचं. या दोन्ही ही जी काही स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली हिचा सेंटर घ्यायचा. सेंटर घेतला, सेंटर त्यानंतर इथून क्रॉस मार्क 1 इंच करायचं. बॅकमध्ये 1 आणि फ्रंटमध्ये पाऊण. समजलंच असेल तुम्हाला. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट लक्षात घेऊन सेंटरपासून आणि हा पॉईंट असं मुंड्याला आकार द्यायचा. त्यानंतर डीप नेक आहे म्हणून शोल्डर हे स्ट्रेट करायचं. असं इथं जेवढं अंतर असेल तेवढंच इथं घ्यायचं. शोल्डर पट्टीचं मार्क करायचं. शोल्डर पट्टी जी काही असेल त्यात 1 इंच प्लस करायचं. शोल्डर पट्टी आहे 3 इंच, 1 इंच प्लस करून घेतलं, 4 इंच झाले. त्यानंतर कमरेचं मार्किंग. कमर आहे 24, त्याचा चौथा भाग काढला 6.5. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. विदाऊट टक्स ब्लाऊज आहे. टक्स घ्यायचा असेल तर 1 इंच कमरेत प्लस करा टक्ससाठी. रेग्युलर ब्लाऊजमध्ये जसं करतो तसं, त्याच्यात काहीही चेंजेस करायचे नाही बाकी. 1.5 इंच मार्जिन जोडलं. त्यानंतर आता हे जे काही आपण फ्रंट पार्ट कट केला त्याचे हे 1.5 इंच मार्जिनच्या ह्या दोन्ही लाईन्स मॅच करायच्या बघा अशा. तर इथून जसं जातं आहे इथं, तर इथंसुद्धा असंच जाऊ द्यायचं इथून. त्यानंतर खाली जसं क्रॉस जातं आहे खालीसुद्धा तसंच क्रॉस जाऊ द्यायचं. लक्षात आलं? त्यानंतर हा मुंडा जसा क्रॉस गेला आहे ना, याला बरोबर तसाच क्रॉस या मुंड्याला मॅच करायचा बघा. केला इथून. आता हे जसं इथून आपलं क्रॉस जातं आहे, इथून आता हे असंच जाऊ द्यायचं. तर बघा इथं थोडा पॉईंट क्रिएट होतो ना, याला थोडा मायनस करून घ्यायचा. झालं. ही सेम मेथडने तुम्हाला फॉलो करायची आहे. साईड पार्ट मोजणे कंपल्सरी. समजलं? त्यानंतर खालची रेडी पट्टी तुम्हाला किती हवी ते तुम्ही डिसाईड करायचं. मला हवी 3.5 इंच, त्यात 1 इंच प्लस करायचं, 4.5 झालं. तर अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी, अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी असं 1 इंच प्लस केलं. त्यानंतर इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर इथून खाली आपली ब्लाऊजची पट्टी असेल आणि वरती जेवढा गॅप उरला तेवढी तुमची गळ्याची उंची असेल. आता इथं तुमची गळ्याची रुंदी किती मिळाली तुम्हाला? 2.25 इंच. तर इथून मी 2.5 वरती मार्क करते. तर बॉटमला तुम्ही प्लस मायनस करू शकता. जेवढा तुम्हाला गळा डीप हवा तेवढी तुम्ही 3 इंचापर्यंत इकडे डीप घेऊ शकता इथून. आणि जो काही गळ्याचा शेप आहे तो मी इथं दिला. तर राऊंड आहे म्हणून राऊंडच दिला. तुमचा जो असेल तुम्ही तो द्या. जेव्हा आपल्या गळ्याची उंची चेस्ट लाईनपेक्षा खाली जाते तेव्हा आपण इथून अर्धा इंच मायनस करतो कंपल्सरी. समजलं? बॅक पार्टचं सुद्धा आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता इथून आहे तसं कटिंग करायचं. इथून अर्धा इंचपासून इकडे. समजलं? इथपर्यंत आपलं 1 टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्यानंतर कमेंटसुद्धा करा कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चार्ट्स नोट्स ज्यांनी प्रोव्हाइड करून घेतले नसतील त्यांनी करून घ्या. राजाराणी कोचिंग पद्धतीने अगदी छान मी तुम्हाला समजावून सांगते. तुम्हीसुद्धा तेवढाच प्रयत्न करा. तर आता सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे जो की स्लीव्ज कटिंगचा असेल. शॉर्ट स्लीव्ज आणि लॉंग स्लीव्ज. लॉंग स्लीव्ज तर आपण भरपूर बघितले. आता शॉर्ट स्लीव्जचा सेपरेट व्हिडिओ पाठवते. त्यानंतर कॅल्क्युलेटरचा सेपरेट व्हिडिओ येईल. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या आजच्या कटिंग संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. हा ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड करते आणि ती ब्लाऊज कटिंग करून ठेवणार आहे. आणि त्या मी तुम्हाला की कुठे ॲड केलं आणि त्यानंतर आपण स्लीव्ज कटिंग आणि अस्तर कटिंग ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग आणि त्यानंतर ब्लाऊजचा फायनल लुकसुद्धा बघणार आहोत. जसं की आपले ह्या पहिल्या 2 ब्लाऊजमध्ये केलं. त्यानंतर आपण आता आपला हा क्लास होईल. नंतर सगळे ब्लाऊज जे काही डिझायनर
नेटचे ट्रान्सपरंट नेकचे ब्लाऊज सर्व ब्लाऊज आपण बघूयात आणि त्यानंतर ह्या क्लासबद्दल जे काही डाऊट सोल्व सेशन आहे मराठी प्रश्न उत्तरे त्याचं लाईव्हसुद्धा आपण घेणार आहोत. त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर चला आता याची माहिती तुम्हाला मिळालेली आहे. व्हिडिओ थांबवते आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटूया.